नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी शिमला मिरचीची सुकी भाजी कशी करायची ते बघूया. डब्यासाठी खूप मस्त अशी सकाळ सकाळी पटकन होणारी आहे. रेसिपी खूप सोपी आहे, पटकन बघूया. तिथे मी बारीक अशी शिमला मिरची घेतले, ढोबळी मिरची जी असते ती घेतले. एकदम बारीक अशी कोवळी बघून घेतली मी. याच्यामुळे मसाला छान भरला जातो. मोठ्या एक दोन मोठ्या आहेत तर त्याही त्याच्या मी 4 फोडी करणार आहे. आणि हे जे बारीक आहे ते अख्खेच ठेवणार आहे. तर हे स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि आता हे जे कट करून घेणार आहे. आता हे पुढच्या भागाने कट केलं तर काय होतं, मिरच्या त्याच्यातले मिरच्याचे जे बी असतात ते सगळे निघत नाहीत. असं देठाकडच्या भागाने कट करून घेतले की देठाकडचे मोठा भाग निघतो आणि त्याच्यातले मिरचीचे बी आहेत ते सगळे निघतात. तर अशा प्रकारे हे सगळे मी बी काढून घेते. ज्या मोठ्या आहेत त्याचे 4 भाग करून घेणार आहे आणि ज्या लहान आहेत त्या अशाच अख्ख्या ठेवणार आहे. तुम्ही 4 मोठे बाकी सगळ्यांचे असेच 4 भाग करू शकता किंवा आणखी बारीक करणार असाल तर करू शकता. तर मी अशा प्रकारे अख्खी मिरची ठेवणार आहे, कारण आमच्याकडे खातात. ज्या मोठ्या आहेत त्याचे 4 भाग करते. मुळात आपण बाजारातून आणताना जर सुकी मिरची अशी भरली मिरची करायची असेल तर अशा छोट्याशा बघून आणायच्या. एक 2-3 माझ्याकडे मिरच्या होत्या मोठ्या घरात राहिलेल्या, त्याही घेतलेत मी. आणि नंतर जे आपण देठाकडचा भाग काढतो त्याचा बराचसा भाग राहतो. मग तोही जर देठ पूर्ण काढून घ्यायचा आणि तो जो रिंग असते तीही वापरायला घ्यायची. तर इथे आता मी एक छोटासा मसाला करून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचाभर जिरं घ्यायचं. हे कच्चंच जिरं आहे. आणि एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या एक अर्धा अशा घ्यायच्या. कोथिंबीर थोडीशी घ्यायची आणि याचं वाटण करायचं. आता वाटण म्हणाल तर अगदी बारीक करायचं नाही किंवा पाणी घालायचं नाही. सरसरीत जेवढं बारीक होतं तेवढं करून घ्यायचं. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे वाटण तयार झालं. आता याच्यामध्ये वाटताना थोडीशी मिरची राहते, मोठे तुकडे राहतात किंवा लसणाची मोठे तुकडे राहतात. हरकत नाही, मसाल्यामध्ये खूप छान लागतं हे. तर आता एका प्लेटमध्ये हा मसाला सगळा आपल्याला कालवून घ्यायचा, म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यासाठी इकडे मी एक 2 ते 3 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतले. शेंगदाण्याचं कूट सगळ्यांच्या घरी असतंच. नसेल तुमच्याकडे मुठभर शेंगदाणे भाजून घ्या आणि त्याचं कूट करून घ्या. आणि हा हिरवा वाटलेला मसाला आहे तो घालायचा आहे. आता बाकीचे मसाले घालूया. एक बारीक आकाराचा कांदा घेतला आहे मी, असा बारीक चिरून घेतला आहे, तो घालायचा आहे. आता इथे मी हा कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे आहे. मी नेहमीच्या माझ्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण मसालाच असतो, तो वापरते. हळद आहे एक अर्धा चमचा. आणि इथे मी गरम मसाला थोडासा अगदी 1 पाव चमचा गरम मसाला घेतला आहे. आणि इथे एक मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं तेल आहे. तेल जे तुम्ही वापरत असाल ते घ्या. आणि मीठ घालायचं चवीनुसार. आणि हे सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे. इथे मात्र चमचा वापरू नका, तुम्ही हातानेच मिक्स करून घ्या, कालवून घ्या. म्हणजे मसाला आपल्याला कितपत ओला झाला आहे हा कळतो. चमच्याने मिक्स केल्यामुळे कळत नाही. तर बऱ्यापैकी ओलसर हा मसाला असावा. जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण अशा प्रकारे तेलच घातल्यामुळे काय होतं, हा मसाला घालून शिमला मिरची केली तर तुमची एखाद दिवस तरी टिकते. हे बघा, अशा प्रकारे एवढं ओलसर करायचं. सुक्या भाज्या करताना शक्यतो पाणी न वापरताच करायच्या, म्हणजे चवीलाही चांगल्या होतात आणि 1-2 दिवस टिकतातही त्या. अशा प्रकारे हे सगळं भरून घेते मी. बारीक मिरच्या आहेत त्या सगळ्या मी अख्ख्या भरून घेते. जे तुकडे केलेले आहेत तेही, त्यालाही मसाला छान चोळून घ्यायचा. आता हे सगळं करून घेतलं मी. जे कट केलेले बारीक तुकडे आहेत तेही मिक्स करून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे हे बारीक तुकडे करून घेतलेत मी. याच्यापेक्षाही लहान तुम्ही करू शकता. देठाकडचा तुम्ही त्याच्यात मसाल्यात बघत असाल तर देठाकडचा भागही मी घेतला आहे, देठ काढून घेतलं आहे. आणि ते मिरचीचं गोल रिंग आहे तीही घेतलेले. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. एक 2 मोठे चमचे तेल घालते. तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे. आणि मग बाकीचे मसाले घालायचे. मसाल्यामध्ये आता बाकीचे फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे. तर इथे अर्धा चमचा मोहरी घातली आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची. आपल्याला एवढाच मसाला हा फोडणीसाठी वापरायचा आहे. जिरे आपण मसाल्यातही वाटलेले आहेत आणि थोडीशी तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये, पण मसाल्यात वापरल्यामुळे काही गरज नाही फोडणीमध्ये वापरायची. आता हे भरून घेतलेल्या मिरच्या ते सगळ्या सोडून घ्यायच्या या तेलात.
गॅस थोडासा कमी करायचा. आता माझा हा गॅस आहे तो शेगडीचा जो चुला आहे तो थोडासा मोठा आहे, त्यामुळे बारीकही केला तरी तुम्ही बघत असाल तर बाजूला थोडासा मसाला माझा करपला आहे. तर अशा वेळेला काय करायचं, तुमच्याकडे मोठा गॅस असेल तर पटकन, माझं विसरून गेलं, मी पटकन गॅस बंद करून घेते. तर बघू शकता तुम्ही. आता अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तेल सगळं या मिरच्याला फोडीना सगळ्यांना लागलं पाहिजे इतपत आपण मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ओतायचं. आपण याच्यावर पाण्याचा शिंतोडा किंवा पाणी घालणार नाही किंवा शिंतोडा देणार नाही. वरून जे आपण वर ताटात पाणी ठेवू त्याचं वाफेचं पाणी होतं आणि मग त्याच्यावर हा मसाला सगळा शिजतो. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावर ताट ठेवून घ्यायचं आहे. एक खोलगट ताट ठेवायचं म्हणजे आपल्याला पाणी ओतता येतं. एक अर्धा ग्लास याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे. पाणीही जास्त ओतू नका, कारण वरचं पाणी लवकर गरम झालं पाहिजे. त्याची वाफ होऊन त्याचे थेंब खाली पडले पाहिजेत, नाहीतर मग खालचा मसाला आहे तो करपू शकतो. एक 5 मिनिट ठेवायचं, उघडून बघायचं, कारण पाणी जास्त जर ताटामध्ये ठेवलं तर खाली वाफ लवकर तयार होत नाही आणि मग मसाला किंवा जे मिरचीच्या फोडे ते बघा माझी एक खाली अशात लागली आहे, बघू शकता तुम्ही. तर त्यासाठी पाणी थोडंसं कमी घालायचं. माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त ओतलं गेलं होतं, त्यामुळे लगेच मिरची लागते. कारण मिरची जी असते ते जास्त जाड नसते, एकदम मऊ त्याची साल असते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये असं चेक करत ठेवायचं आणि ताट ठेवून छान मिरची शिजवून घ्यायची. आपल्याला मसाला मिरची जी आहे हा मसाला छान शिजला पाहिजे. हे बघा, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. हे बघा, हे थोडंसं लागलं गेलं आहे माझ्याकडून. तर असं जास्त लागतं त्यासाठी ताट ठेवायचं, उघडून बघायचं. सतत 2-3 वेळा उघडून बघून आपल्याला मिरची शिजवून घ्यायची आहे, कारण आपण मिरचीमध्ये पाणी घालणार नाही आहे. जे वाफेचं पाणी पडेल त्याच्यावरच ही मिरची शिजली पाहिजे. हे बघा, बघू शकता तुम्ही, तेल छान सुटलं आहे. अजूनही थोडंसं मसाला शिजायचा आहे किंवा मिरची शिजायची आहे, वाट बघायची. एक 2 ते 3 वेळेला झाकून ठेवायचं आणि उघडून बघायचं. आता जरासं बघून घ्यायचं. 1-2 वेळा मी ठेवून घेतले होते. मिरची बऱ्यापैकी शिजली आहे बघा. 1-2 वेळा तरी पुन्हा ठेवून मी शिजवून घेते. थोडीशी कोथिंबीर घालायची. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.